ओसवाल जैनच्या वाड्यामध्ये ज्यासाठी जमलो आहोत तो तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्याला प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आपल्याला हक्क बजावण्यासाठी हा जो आनंद सोहळा आहे, या आनंद सोहळ्यामध्ये अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. नामदार दिलीप वळसे पाटील यांचं नेतृत्व जेव्हापासून आपल्याला मिळालं तर आपण अंधारातून प्रकाशाकडे चाललो आहोत. विकासाचा प्रकाश आपल्या दारात आणायचा असेल तर आपल्याला त्या दृष्टिकोनातूनच विचार करून चालवावं लागेल. आमचे देवेंद्र शेठ म्हणजे हे खरे ओबीसीचेच नेते आहेत. आम्ही जे आहे ज्या प्रवर्गातून आम्ही येतो तो प्रवर्ग आणि आजची निवडणूक हा खूप विचार करण्याचा विषय आहे. काय असतं, प्रत्येक माणूस निवडणूक लढवणं हा त्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची उमेदवारी मागितलेली आहे. आता तुम्ही चांगला माणूस निवडून देणं असं काय मी काय म्हणणार नाही, म्हणजे तुम्हाला जे वाटत असेल अपेक्षित, कारण चांगली माणसं निवडून जाणं हे खूप गरजेचं असतं. आता मूळ प्रश्न असा आहे, ज्या वेळेला बाळासाहेब बानखेडे सरपंच झाले त्यावेळेला मी शिवसेनेकडून आलो. मी शिवसेना या पक्षाकडून निवडून आलो आणि नामदारांच्या पक्षाकडून बाळासाहेब बानखेडे आले होते. पण आम्हाला वाटलं त्या नामदारांच्या माणसाला किंवा नामदार म्हणतील त्या माणसाला आम्ही सरपंच करा. आम्ही पक्ष तिथं बघितला नाही आणि म्हणजे गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्याला त्या गोष्टी घडवावं लागतात. कोणत्याही याची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही गोष्टीच्या बरोबर ना, कोणत्याही अपेक्षा न ठेवता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून जात असतो. हा आमचा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. इथं हाजीबाई आहे, हाजीबाई आपल्या ग्रामपंचायतचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरलं होतं. मी कॉन्ट्रॅक्टरच होतो हे मान्य आहे, परंतु हे संपूर्ण गावाचं टेंडर आपण गावासमोर ओपन केलं आणि गावातल्या कमीत कमी चांगल्या दर्जाचं काम कसं होईल, म्हणजे आम्ही जे सदस्य होतो त्या काळात येत असतील तर म्हणजे आपला दृष्टिकोनच असा असला पाहिजे की तो पारदर्शक कारभार झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण बाकीचं काय बघत नसतो, आपल्याला पारदर्शक कारभार करणारी माणसं आपल्याला निवडून द्यायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नामदार साहेबांचं आणि आमच्यात कसं होतं, देवेंद्र भैयाचं आमचं नातं जरा मैत्रीचं पण आहे. काय म्हणजे भावाचं मैत्रीचं हे नातं आहे. त्या दोन्ही नातं सांभाळून आम्ही नामदार साहेबांच्या मागं नेहमी चालत असतो. आपण पण चांगला विचार करून आपल्या विकासाच्या अंधारातून आपल्या प्रकाशाकडे जायचं आहे. हा डोक्यात विषय ठेवून आपण आपलं मत नोंदवावं. जास्त काही मी बोलणार नाही, एवढं माझं ऐकून घेतलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.